मग हा करायचा. चला आता मी का का तुम्हाला दिलाय बघूया. वाय चेक करूया. लेट अस सी. आपण हा सम एक मिनिट आधी हे ऑन करूया. हा ऑलमोस्ट समथिंग सिमिलर टू काल आपण जो केला तो सम आहे का चेक करूया. काल आपण हा सम केलाय का नाही. आणि म्हणून मी म्हणतोय तुम्हाला की आपण जे सम सॉल्व करतो ते बोर्डाला येतात. चेक करूया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ विराट अँड रोहित ऑन 31 March 2020. दे शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. राईट. चला बॅलन्स शीट दिली. हा काय प्रकार आहे. करंट अकाउंट. ऑल राईट. काल आपण करंट अकाउंट चेक केलं होतं. कॅपिटल अकाउंट. आता जेव्हा करंट अकाउंट असतं आणि जर त्यांनी कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलं नसेल तर आपण काय करणार. या कॅपिटल अकाउंटला स्ट्रेट फॉरवर्ड इकडनं उचलणार आणि लायबिलिटीचा रस्ता दाखवणार. नेक्स्ट चेक करूया. बिल्डिंग मशिनरी फर्निचर स्टॉक डेटर कालचीच लाईनअप आहे. सेम लाईनअप सुद्धा चेंज केलेलं नाहीये. एवढं आठवतं मला. तुम्हाला आठवतंय का नाही. आठवतंय. चला. यस. रवींद्र दे टेक रवींद्र इनटू पार्टनरशिप फॉर्म 1 April 20. हे काय आहे. ही बॅलन्स शीटचा डेट आहे. दिस इज द डेट ऑफ बॅलन्स शीट. नेक्स्ट रवींद्र शुड पे 12,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. 50% ऑफ गुडविल विड्रॉन. म्हणजे हा सिनारिओ कुठला आहे. सिनारिओ 2. म्हणजे काय करायचं. 4. बल्ले बल्ले. असा सम तुम्ही बघितल्यावर नक्कीच नाचणार हो. कारण यस केलेला आहे आपण सम. मी म्हणून सांगतोय. म्हणजे जुलै 22 वाली ऑलरेडी नाचले होते त्यावेळेला. पण जुलै 22 ला कोण असतं. मोस्टली रिपीटर्स असतात. आणि पुढचं सांगतोय. चला पुढे. ही शुड ब्रिंग 36,000 ॲज अ कॅपिटल फॉर 1/4 शेअर. बरोबर आहे. ओके. कॅपिटल आणलाय म्हणजे हा वीक पार्टनर आहे. सिनारिओ 2 आपण डिस्कस केला आणि 4 आकडा पण आपल्याला तय झाला. कन्फर्म झालं काय करायचंय. चला पुढे जाऊया. बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 72,000. बिल्डिंग व्हॅल्यूड आहे. चला बिल्डिंग ॲट आहे. ॲट म्हणजे काय आहे. अप्रिशिएट आहे. मशिनरी अँड फर्निचर सेम वर्डिंग आहे. मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस्ड बाय म्हणजे डिप्रिशिएट करायचं आहे. मशिनरी आणि कोण. फर्निचर. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स. फर्निचर and provision for debtors. चला provision for debtors done. Next stock to be taken at value of 60,000. चेक करूया. स्टॉक या सगळ्यांना ऍडजस्टमेंट आहे. ऑल राईट. इथं काय करायचं आहे. आता इन्स्ट्रक्शन्स काय दिले. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट. ते कधी कधी कॅपिटल सुद्धा विचारतात. मग त्या केसमध्ये मात्र आपल्याला कॅपिटल प्रिपेअर करावं लागेल. पण नॉर्मली जेव्हा करंट येतं तेव्हा कॅपिटल विचारत नाही. सो पार्टनर्स करंट अकाउंट बॅलन्स शीट ऑफ अ न्यू फर्म. 3 गोष्टी करायच्या म्हणजे 2 गोष्टी आपल्याला वर्किंग नोट मध्ये कराव्या लागतील. चला इन द बुक्स ऑफ. आणि हा सम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे माझ्या समोर. बघूया कितपत जमतोय. पहिले इन द बुक्स ऑफ विराट अँड रोहित. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. किती पार्टनर्स आहेत. पार्टनर्सला आपल्याला करंट अकाउंट बनवायचं आहे विराट आणि रोहितचं. एक कॉलम तुमचा आयडियल राहील जर ऑलरेडी ड्रॉ केलेला असेल तर. तो इनरचा कॉलम राहू द्या. आयडियल म्हणजे तेवढं तुम्हाला वापरता येईल. यू कॅन यूज दॅट. विराट अँड रोहित. आणि बॅलन्स शीट किती डेटची करायची आहे. 1 April 2020. चेक करा. येस 1 April 2020. चला लेट अस स्टार्ट करा. आय थिंक यू शुड बी एबल टू डू दिस. बघूया कुठे अडकलात तर मी आहेच. आय एम देअर.
तुम्ही कसं सॉल्व करायचं आहे? जमतंय का? जमेल का? गुड. काय ग सिद्धी, डोंट हाईड. हा, माझं फक्त तुमच्या दोघींवर लक्ष आहे, कारण तुम्ही दोघी फक्त वीक आहे त्याच्यात. कॅश अकाउंट आपण काय बनवणार? बँकच्या ऐवजी कॅश अकाउंट लेजर बनवणार. कॅश अकाउंट झालंय का? मग स्क्रीनवर तू आहेस का? ग्रुपवर आहे असं? ग्रुपमध्ये नाहीयेस? अरे तू हा 11चा ग्रुप आहे, 12 मग त्याच्यावर आहे ना. यू कॅन गो अहेड. तुम्ही आहेत ना ग्रुपवर? हा, वेगळं आहे. चला घ्या. नाही चला नाही, या स्क्रीनशॉट घ्या. तुम्हीच तर म्हणलात ना स्क्रीनवर आज शेअर केलाय म्हणून. झालंय का? फोटो घ्या ऍडजस्टमेंटचा. हा घ्या. झाले सगळं गोष्टी? खराब झालंय. चल मग 2 मिनिटं तिथे फक्त. तुझं चालूच आहे ना, विल डू इट. बाकी सगळ्यांच्या ऍडजस्टमेंट आहे, पोस्टिंग झालं सगळ्यांचा? क्या बात आहे यार, ऍडजस्टमेंट आहे सगळं. पोस्टिंग अच्छा करते. ओके बोला. गुडविल अरे म्हणून तर तुला विचारलंय ना रे. बघूया तू आधी काय करतो, मग मी दाखवतो. बोला कुठे लिहिणार? हा हा येस. चला ऍडजस्टमेंट करू. बघूया कोणाला लागेल त्याने सांगा. थोडं इथंच थांबावं लागेल. बोला काय झालं? कुठे अडकते? पोस्टिंग सगळं झालं. पोस्टिंगला तर काहीही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे? पोस्टिंगला कुठेही प्रॉब्लेम नाहीये. पोस्टिंगला कुठेही प्रॉब्लेम नाहीये. भयानक सिंपल पोस्टिंग आहे. जे लेजर आहेत त्याला बॅलन्सेस घ्या. कॅशला लेजर आहे, कॅशचं लेजर आहे आपलं, मग त्याला काय येणार? बॅलन्स. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. हा रूल आहे. काय सिद्धी? असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स, लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स. हे लेजर ओपन केलेलं नाही, मग हे कुठे जाणार? डायरेक्ट लायबिलिटी. हा, करंट अकाउंट ओपन करावं लागेल. इन्स्टेड ऑफ कॅपिटल आपण करंट अकाउंट ओपन केलं आणि लायबिलिटी विल हॅव क्रेडिट बॅलन्स. बरोबर झालंय? चला आता चलो मू झालंय ना? सगळ्यांचं झालंय? एव्हरीवन चला घ्या. एकदा पहिले सगळं चेक करा पोस्टिंग माझ्या बरोबर. क्रेडिटर्स, देन व्हॉट, देन कॅपिटल अकाउंट्स, देन बिल्डिंग चेक करा. मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स सगळं बरोबर आहे. ऑल राईट. नंतर कॅशला बॅलन्स ब्रॉट डाऊन. व्हॉट एल्स? अजून काय राहिलं? करंट अकाउंटचा बॅलन्स घ्यायचा आहे. घ्या.
काय सगळं जमलं बघा, जमते सगळं. किती पाहिजे नाही काय म्हणते हे काय 15,000 13,000 करेक्ट आहे. सो दॅट इज करेक्ट, बरोबर ना. आणि बॅलन्स शीटला कॅपिटल अकाउंट्स दोघांची घेतलेत. चला ऑल राईट, लेट अस स्टार्ट विथ दिस. कोणी टाकला रे हा? तो कशाला टाकला याच्यावर? म्हणजे तुम्हाला पाहिजे होता म्हणून टाकला. रेशो काय आहे चेक करा, रेशो काय 3:2 आहे. किती रेशो आहे? काय पाहिजे? हा बरोबर आहे. कॅश काय आहे? बॅलन्स हे बॅलन्सेस आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. हां बाय बॅलन्स लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स. हां बरोबर बॅलन्स बरोबर तुम्हाला येईल कोणी सांगितलं तुला? हां बॅलन्स कंप्लीट पाहिजे. म्हणजे नक्कीच मी सुरुवातच होते, मी आलो ना की सुरुवातच इन द बुक स्टॉप. चला बरोबर आहे. बॅलन्स शीट सांगणार आहे ना काय प्रॉब्लेम आहे. हां हे बिनॉट हे काय आहे बाबा, हे काय आहे? अमाऊंट्स आहे. कुठल्या अमाऊंट आहे त्या युरो? हां युरोवर आहेत ना या सगळ्या व्हॅल्यूज पुढे रुपीज आहेत ना, तो रुपीज द्यायला हवं. रुपीज ह्या नाही रुपीज रोहित नाहीये इथे जाऊन इथे भरपूर लाईन्स आहेत. एक लाईन तू इथे दिली ना रुपीजला तरी चांगलं आहे. भरपूर काही कमी पडत नाही, लक्षात ठेव. चला आता बोल बॅलन्स हां बोल काय चाललं. गुडविल इथं इथे यायचं तू गुडविल हे कॅश अकाउंट आहे. हां तू इकडनं इकडं इकडनं इकडं आणि इकडनं इकडं आणि ह्या दोनची बरोबर दुसऱ्या इकडं बसून. चला त्याच्यामध्ये आधी काय होतं
एक मिनिट थांबा. $15,000 आणि 13,800. हा बोला. कोण बोलत आहे? 12 हा बरोबर आहे. 12 येस. आणि या दोघांचे इकडं बाय गुडविल बर काय तू गुडविल इकडे इकडं इकडे इकडं इकडे इकडं. मग चारचा आकडा काय कळला तुला? चारचा आकडा अरे आधी यायचं नाही. आधी इथं याचा सेकंड गोष्टी तिथं इकडनं इकडे यायचं आहे. ते इथं येणार आहे आणि मग इकडचं इकडे येणार आहे. हा सेकंड ऍडजस्टमेंट हा कॅबिनची ऍडजस्टमेंट बरोबर. इथे एक आणि इकडे कोण आहे? इकडे कोण आहे? त्याशिवाय पुढे जायचंच नाही. गुडविलची ऍडजस्टमेंट कम्प्लीट कर. हे नुसतं गुडविल आलं ते डिस्ट्रीब्यूट कर. डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर विथड्रॉ कर. कारण विथड्रॉ पण तिथेच करायचंय आणि मगच कॅपिटलला हे सगळं कर कम्प्लीट. हा सॅक्रिफाईस विषय आहे. नंतर गुडविल पहिले इकडे चला हो नाही हो चला हे काय आहे? गुडविल आलं कसं इथं आलं नाही इथं तर तू गुडविल मग इथं सासा नाही इक्वल नाही आहे. कुठे इक्वल आहे? काही गेलेलं नाही आहे. म्हणजे ओल्ड रेशो ना चला रे बघू तुझं बोर्ड आणि नवीन दिला भानगडच नाही आणि कन्फ्युजन न राहत. काय WN1 WN2
बोला 3:2 मध्ये रेशो 3:2 आहे 3:2 ते हाफ करायचे त्याच्या हे येईल त्याचा हाफ म्हणूनच मला तुम्हालाच करायला लावायचं आहे बरोबर आहे काही काय कठीण नाहीच आहे याच्यात हा बघू रे त्याचं इकडं याचं गोष्टी आणि मग इकडं याच्या 50% इथं आणि याचं गोष्टी इथं येणार बरोबर चाललंय गाण्याचे काय रे हे काय आहे ऍज ऑन हे ऍज ऑन आहे इन द बुक्स ऑफ हे कुठला अकाउंट आहे विच अकाउंट हे मेन्शन कर प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट हे काय आहे हे काय आहे कंप्लीट कर सर बरोबर सर 2 मिनिटं कॅश अकाउंट हा बोल करंट अकाउंटचा बॅलन्स या करंट अकाउंटचा बॅलन्स बॅलन्स शीटला आणि गुडविल अकाउंट कॅश गुडविल टॅली विल गुडविलला बॅलन्स येणारच नाही बरोबर कशाचं कॅपिटलचं कॅपिटलची ऍडजस्टमेंट कशी करणार काय कॅपिटलची ऍडजस्टमेंट कशी करणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश आणि कोणी आणले रवींद्रच्या कॉलम मध्ये किती 36,000 कॅपिटल अकाउंट बनवलं नाही मग डायरेक्ट इथं घ्यायचं डायरेक्ट इथं कॅपिटल अकाउंट बनवलेलं नाही आपण आणि 2 मिनिटं हे आपण कॅपिटल इथं घेतलं आणि सेकंड पोस्टिंग कॅश मध्ये इथं पहिले गुडविल इकडनं इकडं इकडनं इकडं इकडनं इकडं आणि इथं रवींद्रस कॅपिटल घ्या चला कुणाकुणाचं झालंय इथे दाखवू तुझं काय झालं हे झालं का गुडविल झालं का नाही काय केलं गुडविलचं काय केलं हे बघ कॅशच्या डेबिटला नंतर माझं चेक कर बरोबर आहे हा नंतर इथून कुठे इकडं बरोबर आहे का हा आणि 7,200 4,000 आणि याचं सेकंड पोस्टिंग कुठे हे कॅपिटल बरोबर आहे का कॅपिटल नाही करंट अकाउंट पाहिजे करंट घ्या बाय गुडविल करंटला पुढं काय विड्रॉवल याचं विड्रॉ कोण करणार इथून इथं इकडनं इकडं जमलं का आणि कॅपिटल नकोय इट शुड नॉट बी कॅपिटल हे काय पाहिजे दॅट शुड बी करंट हे कॅपिटल नकोय हे करंट अकाउंट असं का नाही होत आहे किती आलं डिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस म्हणजे किती मग 5-1 कसा काय मग 3,000 प्रॉफिट फक्त म्हणजे टोटल प्रॉफिट किती आला आय थिंक अमाउंट इज करेक्ट ते बरोबर आहे हो फक्त गुडविल ना सॅक्रिफाईस रेशो बाकी सगळ्या ठिकाणी 3:2
ठीक आहे, आता तो इकडे घेऊन जा ना करंट अकाउंट मध्ये. करंट अकाउंटला घेऊन गेलो. त्यानंतर तो बॅलन्स जो आलाय तो विराटचा 2374 आणि 19656 रोहितचा. मग बॅलन्स शीटला जाऊन टॅली होत नाहीये. सर तो वर्किंग नोट क्लोज कर ना, कॅशचा बॅलन्स घेऊन ये. आलो घेऊन तो हे होतं काय केतकी तुझं किती आहे? 51 आय थिंक का 56 आहे. 51. चला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज चेक करा माझं बरोबर आहे का. इथे आता यावेळेला मी पहिल्यांदा आयडीडी न्यू लिहिलंय. खरं तर आपण काय लिहायला पाहिजे? सन्ड्री डेटर्स, पण असं सुद्धा चालतं. दिस इज अलाउड. कुठली चुकली आहे? 5450 5400 त्यांचं म्हणणं बरोबर आहे. चला डेटर्स किती आहेत? डेटर्स किती आहेत? 1,08,000 आहे. 1,08,000 बस. लेट हर टॉक टू मी. चला चेक करा बरोबर आहे का इथपर्यंत सगळं? स्टॉक पण ऍप्रिशिएट झाला. व्हेरी गुड. म्हणून मी वाट बघत होतो. चला आता क्लोज करा पहिले. 22,800 22,800 आणि 5184 आणि 3456. मग बरोबर आहे ना. मग चला घेऊन जा करंट अकाउंट मध्ये. करंट अकाउंट मध्ये घेऊन जा हे. गुड. सई काय झालं? सायली बॅलन्स शीट टॅली झाली का? नाही. वेळ लागतोय. काय आदित्य कुठपर्यंत पोहोचलाय? हे झालं का क्लोज? श्रावणी मोबाईल बाजूला ठेवलाय ना? हा करंट अकाउंट दाखवाल कसं? हो. हे काय? हे घ्या करंट अकाउंट. सर बॅलन्स हे गुडविल इकडे आलं, इकडनं विड्रॉ झालं बरोबर आहे. आणि प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट इकडे आलं. बस खतम. 3 तर एंट्री आहेत. चला टोटल करा. टोटल घ्या. या तिघांची टोटल, या तिघांची टोटल, आणि या टोटल्स मधनं हे 2 मायनस करा. हे 2 मायनस करा. येस. कुठे राहतंय चेक करा तुमचं. गौरव चेक कर हे सगळं. हे प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट क्लोज केलं का? ते इकडे घेऊन आला का हे सगळं? आता बॅलन्स किती आला? 19656 रोहित आणि 2374. अजून तू तर म्हणलं टॅली झालं. एक ठरव बाबा टॅली आहे का नाही. हा आता काय दुसरा पर्याय झालं. आता तिकडेच चाललंय. येस येस येस. चला सगळेच जण चेक करा. झाली का बॅलन्स शीट टॅली? केतकीची पण होती अजून. सई, सायली, आदित्य, माखन कुठपर्यंत पोहोचलाय? हे सगळं बरोबर चाललंय. हे तर मीच दिलंय. तू कॅल्क्युलेट केलंय का? कॅल्क्युलेट केलं? चला हे करंट अकाउंट कुठे घेऊन जाणार तुम्ही? करंट अकाउंट बॅलन्स शीट मध्ये घेऊन जा. माझी ऍप्रिसिएशन डिप्रिसिएशन चेक करा आणि करंट अकाउंट ही घ्या बॅलन्स शीट. फक्त इथं आपल्याला अजून एक लेजर क्लोज करायचं आहे. कॅशचं आणि गुडविलचं. गुडविल क्लोज करा. ते तर टॅलीचं आहे. इथं कॅशचा बॅलन्स काढा. हे बघा ना हे किती येतात? 60,000 येतात. हे 60,000. सो सिम्पल कॅल्क्युलेशन. त्यातनं किती मायनस केलंय? 6,000 म्हणजे 54,000चा बॅलन्स. 54,000. हा 54,000 कुठे घेऊन जाणार? बॅलन्स शीटला. तो घेऊन या. बॅलन्स शीटला हा बॅलन्स घेऊन या आणि मला बॅलन्स शीटची टोटल चेक करा आणि मला सांगा किती येते.
1 लाख झाली का? दोन्ही केली का एकच केली? दोन्ही केल्यात. आलं का? काय रे, काय चुकत होतं? रोहितचा करंट अकाउंट लिहिलं. बघा, इकडनं फक्त इकडनं इकडं लिहिताना तुम्ही मिस्टेक करताय. दिस इज एक्झॅक्टली. आणि हे तर तुम्ही विदाउट प्रेशर चालू आहे. तिथं तर केवढे प्रेशर मध्ये तुम्ही करणार काय ते बघ. कुठले 1 लाख? इथं 72 आणि 75 आहे. 1 लाख येईलच कसं? इथंच आहेत केवढे 60. इथंच 1 लाख आहे. हा डेटर्सच. मग बरोबर आहे. चला अथर्व, काय झालं? कितपत बरोबर आलंय? डेटर्स हे 5% काढलेत आपण याच्या आरडीडी, ते मायनस केले, ते आउटरला घेऊन आलो. हा, मग आता फक्त हा कॅश बॅलन्स कुठून आणला? हा काय, हे कॅश अकाउंट क्लोज केलं, त्याचा जो बॅलन्स आहे तो आपण इथे लिहिलाय बॅलन्स शीटला, तो इथे लिहिलाय बॅलन्स शीटला. मग तुमचं टॅली होईल ना? टॅली सगळं व्यवस्थित समजलंय का? म्हणून तुम्हाला करायला लावलंय. झालं का? पण माझ्या मते आधी व्हायला हवं होतं. मॉर्निंगला लिटरली 20 मिनिटात संपलाय हा. आणि एका एकट्याचा दुकट्याचा नाही, 5 जणांचा सम मॅक्सिमम 25 मिनिटात उडालाय. सो लक्ष द्या, घरी जाऊन चेक करा. तुम्हाला समजत नसेल तर क्वेश्चन्स करा. कुठे तुम्हाला समजत नाहीये, काय कुठे अडचण येते, काय प्रॉब्लेम येतोय, ऍटलिस्ट ही गुडविलची ट्रीटमेंट तर तुम्हाला यायला हवी होती. आपण ट्रिक काय केली, मी तुम्हाला जरी मी ट्रिक सांगितली तरी ती तुम्हाला करता आली पाहिजे ना. मग आता तुम्हाला परिस्थिती काय, तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला करत नाही मला, म्हणून मी माझ्या समोर करायला लावलंय तुम्हाला. चला अजून एक सम जो तुम्हाला आता ग्रुपवर आलाय. जे ग्रुपवर नाही आहेत त्यांनी आर्टिस्टला कॉन्टॅक्ट करा. आतिशचा नंबर नाही आहे त्या, हे बघ, हे सगळे हे तुला देतील बघ. हे सगळे तुला आतिशचा नंबर देऊ शकतील. आतिश तुला ऍड करू शकेल ग्रुपवर. नसेल तर बघा, मी आता स्क्रीनवर आता एक सम देतोय. बरं, बाय द वे त्याच्या आधी आपल्याला करायचंय काय ते पण सांगतोय. बघा मला काय म्हणायचंय. बघा हा होता जुलै 22. आता मार्च 23 चेक करूया. मला काय सांगायचं बघा, बॅक टू बॅक मागच्या 5 एक्झाम्स मध्ये 4 वेळा सिनारिओ 2 आलाय. हे मला सांगायचंय. हा मार्च 23चा एक्झामिनेशनचा पेपर आहे, त्यातला सम घेतलाय. बघा आपण रीड करूया काय आहे. फॉलोइंग इज अ बॅलन्स शीट. आदित्य चैतन्य. रेशो किती आहे? 3:2. क्रेडिटर्स कॅपिटल, कॅश, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर. सिक्वेन्स सुद्धा चेंज नाही, फक्त अमाऊंट चेंज आहेत. चला करंट, आदित्य हे बघा कॅपिटल अकाउंट आहेत, क्रेडिटर्स आहेत, करंट अकाउंट आहे. बरोबर, म्हणजे हाच फॉर्मॅट आहे. चला ऍडजस्टमेंट चेक करूया. बघा काय ऍडजस्टमेंट्स आहेत. दे ऍडमिटेड सचिन इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल. बिल्डिंग टू बी, फक्त सिक्वेन्स बदललाय, बाकी काही चेंज नाही. बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ऍट आहे. ऍट म्हणजे चेक करूया. 30 ची 36 झाली ऍप्रिसिएशन. मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्युस्ड. सेम वर्ड्स. बल्ले बल्ले म्हणजे मार्चच्या मुलांचे पण बल्ले बल्ले होते, कारण आम्ही किती दोन्ही केलेले. आम्ही हा सम केला, जुलै पण केला होता. आता हा तुमच्यासाठी आहे. इवन दिस कुड बी रिपीटेड टू यू ऑल्सो. असाच्या असा सम विथ चेंज इन अमाऊंट्स आणि नावं असा जर तुम्हाला दिसला पेपरमध्ये तर सरप्राईज होऊ नका. फक्त तिथं डान्स करायचं बाकी राहील. येस, पुढे. सचिन शुड पे ₹6,000 as his share of goodwill. 50% of goodwill withdrawn. Same thing. Goodwill झाला. Provision of 5% debtors केला. He should bring 18,000 as a capital. वरती ही पण ऍडजस्टमेंट दिली होती जी आता आपण केली. आणि लास्टला काय, स्टॉक टू बी टेक. सेम. तुम्ही काय करायचंय,
हा घरी होमवर्कला करायचा आहे. सेम थिंग तुम्ही हा घरी होमवर्कला करायचा आहे. पण थांबा, ह्याच्यात आपल्याला अजून एक ऍडिशन करायचे, अजून एक ऍडिशन करायचे. चला मला काय म्हणायचंय चेक करा. आता मी तुम्हाला याची मुद्दामून खाली इन्स्ट्रक्शन दिलेले नाहीत का, कारण ह्याच्या मी इन्स्ट्रक्शन चेंज केल्या. ह्याच्यात इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर द अबाव. तुम्हाला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. कशा करायच्या, एकदम सिंपल. मी तुम्हाला त्याच वेळा सांगितलं होतं की गंगा उलटी बहाएंगे. भयानक सिंपल ट्रिक आणि एकदम इझी, एकदम मक्खन, एकदम मक्खन. अक्षरशः बघा, तुम्ही अक्षरशः म्हणा अहो हो काय आयडिया आहे. जसं तुम्ही न्यू रेशोला आपण केलं होतं, तुमची रिॲक्शन काय होती, एकदम भारी. आता लय भारी. चला काय करायचंय, मी इथं घेऊन येतोय, पण मी काय करतो बघा, मी तोच समय सगळा सॉल्व्ह केलाय. मी बाय द वे याला सिक्वेन्स आहे, याला ना सिक्वेन्स आहे. जर्नल वाटेल तशा जनरेटरी करता येणार नाही. सगळ्यात पहिलं लक्ष इकडे द्या, सगळ्यांनी लक्ष इकडे द्या. तुम्हाला जर्नल सकट बनवायचं आहे हा सम, लक्ष द्या. मी मुद्दामून जर्नल घेतलेलं नाही, कारण जी ट्रिक मी सांगणार आहे ना त्यामुळे तुम्हाला मी इथं घेणारच नाही, तुम्ही घरीच करायचंय. बघूया जमणार, 101% जमणार. सो हे बघा, एक तर पहिली गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बॅलन्सेस घेणार त्याची जर्नल एंट्री होणार नाही. याचा बॅलन्स घेतला, नो जर्नल एंट्री. याचा ट्रान्सफर केले बॅलन्स शीटला, नो जर्नल एंट्री. म्हणजे तुम्ही इथून उचलले आणि बॅलन्स शीटला लिहिला, त्याची काही जर्नल एंट्री होणार नाही. हे पण काय करणार आपण, इथून उचलणार, बॅलन्स शीटला लिहिणार, नो जर्नल एंट्री. याचं काय करणार, बॅलन्सेस घेणार, नो जर्नल एंट्री. याचं काय, नो जर्नल एंट्री, कारण बॅलन्स आहे. आणि हे सगळे तुम्ही इथून उचलणार आणि म्हणजे याच्यात कुठेही जर्नल एंट्री नाहीच आहे. चला मग जर्नल एंट्री आहे कुठे, मस्त चाललंय सगळं, नो जर्नल एंट्री. इथून पुढे जर्नल एंट्री स्टार्ट. आता चेक करा मी तुम्हाला ट्रिक काय सांगतोय. लक्ष इकडे दे, लक्ष इकडे दे. जर्नल एंट्री बिल्डिंग बघा, आपण पहिले पोस्टिंग केलं सगळं, इथं ऍड अप्रिसिएशन केलं मी. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे घेतो आपण, प्रॉफिट अँड लॉस. बास, इथपासून माझी जर्नल एंट्री सुरू. जर्नल एंट्री मी कशी करणार आहे, नीट लक्ष द्या. हे बघा, हे कुठे आलंय, बिल्डिंग क्रेडिटला. मग खालनं वरती एंट्री करणार. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे जर्नल एंट्री. खालनं वरती म्हणजे बघा कशी, बिल्डिंग अकाउंट डेबिट, बघा बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. झाली जर्नल एंट्री, डन. मी म्हणून म्हटलं तुमचं. आता 2 मिनिट मला कम्प्लीट इन्स्ट्रक्शन देऊ दे. हे झाली इथपर्यंत. आता दुसरा इफेक्ट, हे काय आहे, मला याची जनरेटी तुम्ही सांगा. झालं बघा, ह्या ट्रिक आहे यार, मास्टर की तुम्हाला देऊन टाकले. बर, आता जेव्हा जेव्हा जिथं जिथं जर्नल एंट्री येईल तुम्हाला यावरनं करायचे. आपण बॅलन्स शीट वरनं कुठलीही जर्नल एंट्री करणार नाही, फक्त इथून सुरुवात करणार. पहिलं काय आहे, बिल्डिंग. मग बिल्डिंगचा इफेक्ट कुठे आला, इथं आला, जर्नल एंट्री केली. नेक्स्ट पुढचं काय होतं, मशिनरी. मशिनरीची जर्नल एंट्री केली. आता पुढचं काय आहे, फर्निचर. चला फर्निचर, काय जर्नल एंट्री करणार, काय बोल, जर्नल एंट्री इकडनं इकडं. जेव्हा डेबिटला असेल तेव्हा वरनं खाली, आणि क्रेडिटला असेल तर खालनं वर. झाली एंट्री. क्या बात है, झाल्या 3 एंट्र्या फिनिश. पण याच्यासाठी नेसेसिटी काय आहे, हे लेजर बनवणं. हे जर लेजर तुम्ही बनवलं नाही तर तुम्ही जर्नल एंट्री कुठून करणार. तसं सुद्धा बाय द वे, तुम्हाला जेव्हा जेव्हा जर्नल एंट्री विचारतील तेव्हा तुम्हाला 2 लेजर तर मिनिमम बनवावे लागतील. हे एक लेजर आणि पार्टनर्स कॅपिटल, हे करंट किंवा कॅपिटल. त्यातल्या त्यात हे एक वेळ नाही बनवलं ते चालेल, पण मिनिमम हे तर बनवावंच लागेल, कारण तुमचा सगळा कंट्रोल ह्या लेजरवर आहे. आता पुढची एंट्री काय, ही एंट्री काय करणार, काय हा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स अकाउंट.
बरोबर आहे. नॅरेशन काय लिहिणार? नॅरेशन काय लिहिणार? बिंग काय? प्रोव्हिजन फॉर 5%. काय इथं नॅरेशन काय? हे प्रोव्हिजन फॉर 5% ऑन डेटर्स इज मेड. यांचं काय करणार? बिल्डिंगचं बिंग बिल्डिंग रिव्हॅल्यूड, बिंग मशिनरी रिड्यूस बाय 10%. नॅरेशन्स आणि या सगळ्यांना डेट काय देणार? या सगळ्यांना डेट येणार धिस. सगळ्या एंट्री आपण 1 एप्रिलला करणार. सगळ्या एंट्र्या कळल्यात? लास्ट एक एंट्री तुमची राहिली आहे, ही बघा. ही पण तुम्ही करणार. स्टॉक टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आणि मी टोटल करणार. हा ही एंट्री तुम्हाला करावी लागणार आहे. आता ही एंट्री कशी करणार? पार्टनर्स करंट अकाउंट असं अकाउंट नसतं. पार्टनर्स करंट तुम्ही काय करणार? प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट नाही. नो, काय करायला लागेल? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू आदित्यच करंट अकाउंट टू चैतन्य करंट अकाउंट. पार्टनर्स करंट हे तुम्हाला परमिशन दिलेलं, हे परमिट केलंय की 2 कॉलमनर लेजर बनवा. पण बुक्स मध्ये पार्टनर्स करंट अकाउंट असं नसतं, इंडिव्हिज्युअल करंट अकाउंट असतात. या दोघांची इंडिव्हिज्युअल करंट अकाउंट्स आहेत. म्हणजे आदित्यचं करंट अकाउंट आहे आणि चैतन्याचं करंट अकाउंट आहे. हे कळलंय? एंट्री मी या प्रॉफिट अँड लॉसची ही एंट्री मला करावी लागेल. काय एंट्री करणार? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट टू आदित्य करंट अकाउंट टू चैतन्य करंट अकाउंट. ही कंबाईन एंट्री करणार आपण. काय जर्नलचा फॉर्मॅट तरी आठवतोय का? डेट मी शॉर्ट मध्ये लिहितोय. पर्टिक्युलर्स नंतर LF, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज, रुपीज सगळं लिहायला विसरू नका. आणि वरती काय लिहिणार? इन द बुक्स ऑफ. आणि हे काय लिहिणार? फक्त जर्नल एंट्रीज नाही. जर्नल इज दॅट बुक इन विच जर्नल एंट्रीज आर डन. हे सगळं तुम्हाला उद्या तुमच्या ग्रुपवर ऑलरेडी आलेलं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी हा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. चला घ्या. हा सम तर सॉल्व करायचाच आहे, अलॉंग विथ जर्नल करायचा आहे. मी सांगतोय तुम्हाला साधारणपणे 45 मिनिटं तुमचे लागणार आहेत. 45 मिनिटं तुम्हाला लागणार आहेत. 45 मिनिट्स. हे झालं. नेक्स्ट हे घ्या. चलो आज इथंच थांबायचं आहे.